आपण बघणार आहोत, जर आपण कोणत्याही घटनेला लेबल लावलं की ही घटना वाईट आहे, मग त्याने काय होईल, आपल्याला त्या घटनेपासून जो फायदा मिळणार असतो पुढे चालून तो मिळणार नाही. कारण की आता घटना तर झाली आहे, आपण ती बदलू शकतोय का? नाही. मग आपण त्याबद्दल जर चांगला विचार केला की यामधून मला काही फायदा होतोय का, यामधून मला काही शिकायला मिळतंय का, असा जर आपण विचार केला तर त्यामधून कदाचित आपल्याला फायदा मिळू शकतो. आणि युनिव्हर्सने आपल्याला कदाचित काही चांगलं देण्यासाठी ते काहीतरी काढून घेतलेलं असतं, पण आपल्याला त्या परिस्थितीत ते समजत नाही. आपण आता हे उदाहरणामधून समजून घेऊ. एक व्यक्ती असतो, त्याचा जॉब जातो, मग तो खूप निगेटिव्ह होतो, कंप्लेंट करतो आणि तो वाईट संगतीलासुद्धा लागतो. तो जुगार खेळायला लागतो, दारू प्यायला लागतो. असंच तो चालले जातात काही महिने. मग काही महिन्यानंतर त्याला एक मेल येतो आणि तो मेल त्याच्या ड्रीम कंपनी जी असते, की त्याला वाटत होतं की मला इथं जॉब मिळायला पाहिजे, तिथून तो मेल आलेला असतो की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. मग आता तो खूप खुश होऊन जातो. पण इतक्या महिन्यापासून तो निगेटिव्ह विचारांमध्ये राहिल्यामुळे आणि वाईट संगती त्याला लागल्यामुळे आता तो वेल प्रिपेअर्ड नाही आहे इंटरव्ह्यूला जाण्यासाठी. आणि तो आता इंटरव्ह्यूला गेला आणि तिथं ते ड्रग टेस्ट झाली, त्यात तो फेल झाला. म्हणजे आता त्याचा जो जॉब होता तो चालला गेला. मग कदाचित युनिव्हर्सने त्याला आधीचा जॉब काढला, कारण की त्याची जी ड्रीम कंपनी होती ती युनिव्हर्सला द्यायची असेल, पण त्या दृष्टीने विचार न केल्यामुळे त्याला आधीचा जॉबसुद्धा गेला आणि जी ड्रीम कंपनीमधून त्याला संधी मिळाली तीसुद्धा गेली.